NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने ऋतिका राठोड ही पिंपरी चिंचवडची कन्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या कन्येने पिंपरी चिंचवडचं नाव उज्ज्वल करण्याची प्रक्रिया घडवलेली आहे। महाराष्ट्राच्या संघात तिने खो खोच्या संघात तिने स्थान मिळवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या वतीने ती या नाशिक येथील राष्ट्रीय स्पर्धामध्ये ती खो खोच्या खेळणार आहे। दीदी, तुला ह्या खो खोच्या राज्य लेवलच्या संघात तुला स्थान मिळालेलं आहे, या ठिकाणी शिबिर होत आहे, तर तुला खो खोची आवड लागली कशी, काय सांगशील? मला खो खो पहिल्यापासून आवडत होतं। शाळेत जेव्हा निवड झाली तेव्हापासून मी खेळत होते, पाचवीपासून। फक्त खो खोच तुला आवडला आणि इतर खेळ नाही आवडले, तर काय त्याबद्दल काय सांग? कारण की याच्यात रनिंग डोक्यात लावायचं असते। दीदी, तुझे वडील काय करतात? कोशाचं दुकान चालवतात। आणि तुला मार्गदर्शन नियमित असं कोण करतं, काय सांगतो? मम्मी पप्पा आणि शाळेमधलं कसा सराव चालतो आणि कोणत्या टाइमला? तुझी शाळा कोणत्या टाइमला असते? 12 वाजता असते, 10:30 ते 12:30 सराव चालतो आणि 3:30 ते 5:30 2 टाइम। दीदी, या शिबिरात तुझी निवड झालेली आहे, राज्य लेवलच्या शिबिरात। आता तू राष्ट्रीय संघात जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेस। नाशिकमध्ये तू त्यासाठी आता झगडते आहे, म्हणजे प्रयत्न करताना तू काय सांगशील ह्या एकूण सरावाबद्दल आणि तुझ्या संघाच्या यशाबद्दल? म्हणजे तुझा सराव किती जोरदार पद्धतीने चालू आहे आता? आता ह्या संघासाठी तू सरावासाठी कोण मार्गदर्शन करतं? करवंदे सर। आणि ह्या शिबिराचं किती दिवस शिबिर चालणार आहे, काय सांगितलं? 6 दिवस चालणार। ओके, धन्यवाद दीदी। तुझे आई वडील मुलगे असूनही तुला या ठिकाणी शिबिराला पाठवतायत आणि तू राष्ट्रीय लेवलच्या संघासाठी प्रयत्न करते, त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने तुझा हार्दिक आभार, अभिनंदन। थँक्यू।